हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो तुमच्यापैकी भरपूर जण फक्त थंबनेलला बघूनच हा व्हिडिओ ओपन केला असेल आणि थंबनेलवर तुम्ही बघितलं असेल की दोन इम्पॉर्टंट नोटीस तुम्हाला बघायला भेटले असेल। फर्स्ट म्हणजे इन्स्टिट्यूशनल जो राऊंड आहे मॅनेजमेंटचा राऊंड पोस्टपोन झाला आहे आणि सेकंड म्हणजे की आता कॉलेज कधी चालू होणार याच्याबद्दल भरपूर मुलांना प्रश्न आहेत। तर मित्रांनो मॅनेजमेंटचा राऊंड पोस्टपोन होणं आणि कॉलेज चालू कधी होणार तर याच्या दोन्हीमध्ये जे संबंध आहे तर त्याबद्दल आज आपण बोलणार आहे आणि जशी ॲडमिशन प्रोसेस वाढणार आहे तर त्याचा इफेक्ट आपल्या मुलांवर आणि कॉलेजवर कशा पद्धतीने पडणार आहे, मुलांच्या अभ्यासावर त्याचा कसा प्रभाव पडणार आहे आणि तुमची जी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे समरमध्ये आत्ता जी आपली जी समर नाही आपली जी विंटर जानेवारीमध्ये जे एक्झाम आहे 18 जानेवारीची एक्झाम, तर किती मुलं त्या एक्झामसाठी पात्र होणार आहेत आणि किती जण अपात्र असणार आहेत, तर या सर्व विषयांवर चर्चा आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये करणार आहेत। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी बोलणार नाही की फक्त ज्यांचं ॲडमिशन बाकी आहे त्यांच्यासाठीच इम्पॉर्टंट आहे, तर आजचा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी पण इम्पॉर्टंट असणार आहे का ज्यांचं ॲडमिशन झालं आहे आणि जे कॉलेज चालू होण्याची वाट बघतायत किंवा ज्यांचे कॉलेजही चालू झालेत पण त्यांचे बॅचमेट्स अजून पूर्णपणे आलेले नाही आहेत। जसं 60ची बॅच आहे, 40 मुलं आलेत आणि 20 मुलं अजून जागा व्हॅकंट आहेत। तर आज नर्सिंगच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा कारण की या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहेत। तर त्यापूर्वी आता आपण जी थंबनेलला आपण पहिलं आपलं जे नाव दिलं होतं की इन्स्टिट्यूशनल राऊंड पोस्टपोन, तर भरपूर मुलांचं म्हणणं होतं की सर आम्हाला मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी पहिले आपण गोष्ट करू। तर मित्रांनो आज तारीख आहे 23/9/2024 आणि तुम्ही इथं डेट बघू शकता की आजचंच डॉक्युमेंट आहे हे। तर 23/9/2024 सप्टेंबर आज नोटीस नंबर 16 BSc नर्सिंग आपल्या ऑफिशियल साईटवर जी म्हणजे आपली कुठली आहे CT सेल, तर CT सेलवर अपलोड झालेली आहे। तर त्याच्यामध्ये त्यांचं हेडिंगच आहे की पोस्टपोनमेंट ऑफ द इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड ॲन्युअल इयर 2024-25 म्हणजे 2024-25 ॲन्युअल इयरसाठीचे जे मॅनेजमेंटचे राऊंड होते तर ते मॅनेजमेंटचे राऊंड आता पोस्टपोन झाले। आता पोस्टपोन होणं म्हणजे काय की तारीख पुढं ढकलणे आणि प्रीपोन म्हणजे कधी फॉर एक्झाम्पल 10 तारीख होती आणि आता ते 8च तारखेला होतं आहे तर त्याला आपण म्हणतो प्रीपोन आणि पोस्ट म्हणजे नंतरची गोष्ट असते। तर पोस्ट म्हणजे काय आता जी तारीख दिली होती त्यांनी की 30 सप्टेंबरपर्यंत ॲडमिशन होतील तर ती तारीख आता वाढली आणि मित्रांनो तुमच्या एक माहितीसाठी सांगतो तारीख वाढणं म्हणजे ती 1 आणि 2 दिवसांनी वाढलेली नाही आहे तर ती पूर्ण 1 महिन्यानी पुढं ढकलली आहे, कळले। आता त्यानंतर सेकंड गोष्ट आहे ती म्हणजे रेफरन्स। आता पोस्टपोन झालं आहे आपली जी इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे तर ते पोस्टपोन झालं आहे तर त्याच्यासाठी रेफरन्समध्ये काय काय होतं इंडियन नर्सिंग काउन्सिल नोटिफिकेशन, इंडियन नर्सिंग काउन्सिलची जी 1/2/2024ची नोटिफिकेशन होती तर त्या नोटिफिकेशनप्रमाणे जर बघितलं तर त्या नोटिफिकेशनमध्ये असं होतं की आपले जे कॉलेजेस आहेत तर ते सर्व कॉलेजेस 30 सप्टेंबर पूर्वी चालू व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्याला विंटर एक्झामिनेशन फर्स्ट सेमिस्टरची घेता येईल। त्यानंतर आता सेकंड रेफरन्स काय म्हणतोय स्टेट CT सेल नोटीस नंबर 15 डेट 13/9/2024 म्हणजे ही जी आजची जी आहे तर आजची काय म्हणते की आपले जे पोस्टपोन आहे म्हणजे आपली जे इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे तर तो काय झाला आहे आता पोस्टपोन झालेला आहे। आणि तिसरं म्हणजे काय इंडियन नर्सिंग काउन्सिल नोटिफिकेशन डेटेड ऑन 20 सप्टेंबर 2024, तर ही नोटीस खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच नोटीसमुळे सगळा गोंधळ किंवा सगळा गेम पलटला असेल तर हा इंडियन नर्सिंग काउन्सिल नोटीस नंबर 20/9/2024। तर मित्रांनो आता आपण बघू की ही नोटीस म्हणजे कुठली नोटीस होती। तर मित्रांनो आता ही जी तुम्हाला नोटीस दिसते 20 सप्टेंबर 2024 तर हीच ती नोटीस आहे आणि याच नोटीसमुळं सर्व गेम हा पलटलेला आहे। आणि या नोटीसमध्ये काय आहे एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट ऑफ ॲडमिशन फॉर ऑल नर्सिंग प्रोग्राम्स फॉर ॲकॅडमिक इयर 2024 आणि 25 म्हणजे काय आता इंडियन नर्सिंग काउन्सिल आहे आपलं MHS तर फक्त महाराष्ट्रासाठी आहे, CT सेल महाराष्ट्रासाठी, MST CET म्हणजे महाराष्ट्र CET, पण आता इंडियन नर्सिंग काउन्सिल म्हणजे हे पूर्ण इंडियासाठी आहे आणि जे पण आपले नर्सिंगचे कॉलेजेस आहेत तर ते सर्व या इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या अंडर येतात। तर अशा कॉलेजेससाठी या इंडियन नर्सिंग काउन्सिलने काय सांगितलं आहे की एक्सटेन्शन ऑफ द लास्ट डेट ऑफ ॲडमिशन म्हणजे त्यांनी जी पहिले एक नोटीस काढली होती तर त्या नोटीसमध्ये काय होतं की सर्व कॉलेजेस जे आहेत तर ते 30 सप्टेंबरपूर्वी चालू झालेले पाहिजेत, कळलं आहे मित्रांनो। म्हणजे बघा तुम्ही इथं बघू शकता जुनी तारीख पण आहे किती आहे 30 सप्टेंबर, तर 30 सप्टेंबरपूर्वी सर्व कॉलेजेस चालू झाले पाहिजे। तर ह्याच नोटीसचा विचार करून आपल्या MST CETने जी ॲडमिशन प्रोसेस चालवली होती आणि सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंड आत्तापर्यंत इतक्या फास्टमध्ये कधीच झालेले नव्हते, पण ह्यावर्षी CET सेलने ते खूप फास्टमध्ये कंडक्ट केले आणि फिजिकल जॉईनिंगसाठी दिवसही 4-4च दिले। जिथे 6 दिवस असायचे 7 दिवस असायचे तिथं फक्त 4-4 दिवस दिले आणि लवकरात लवकर प्रोसेस चालू केली। एकाच दिवशी चॉईस फिलिंग आणि संध्याकाळी लगेच
त्या चॉईस फिलिंगची सिलेक्शन लिस्ट इतकं फास्टमध्ये सर्व प्रोसेस झाली आणि ऐन वेळेला येऊन सर्व गोष्टींवर पाणी फिरलं कारण की इंडियन नर्सिंग काउन्सिलने त्यांची नोटीस पूर्णपणे बदलून टाकली आणि बदलून टाकल्यानंतर त्यांनी काय केलं की 30 सप्टेंबरचं डायरेक्ट केलं 31 ऑक्टोबर. म्हणजे आता जे लास्ट डेट होती कॉलेज चालू होण्याची तर पहिल्या नोटीसप्रमाणे किती होती तर ती होती 30 सप्टेंबर, ज्याच्या अनुषंगाने आता आपली CET सेल प्रोसेस करत होती. पण आता प्रोसेस बदलली. आता काय आलं आहे की डायरेक्ट 31 ऑक्टोबर 2024पर्यंत सर्व BSc नर्सिंगचे कॉलेजेस चालू झालेले पाहिजेत. आता याच्यामध्ये कुठले कुठले येतात हे मित्रांनो, तर याच्यामध्ये येतं आहे पहिलं आता GNM येतं आहे, ANM येतं आहे, BSc नर्सिंग येतं जे आपलं आहे, त्यानंतर पोस्ट बेसिक आणि MSc. आता याचा जो मेन इफेक्ट आहे तर तो मेन इफेक्ट ANMवर पडतो आहे, GNMवर पडतो आहे आणि BSc नर्सिंगवर पडतो आहे मित्रांनो. कारण की आपलं ANM GNMचं पोर्टल आणि BSc नर्सिंग ॲडमिशनचं पोर्टल सोबतच चालू झालं होतं आणि विद्यार्थ्यांनी सोबतच एक्झाम दिलेली आहे. तर मित्रांनो GNM ANMच्या पोर्टलवर सुद्धा इन्स्टिट्यूशनल राऊंडची जी डेट आहे तर ती पोस्टपोन झाल्याची नोटीस ऑलरेडी आलेली आहे. इव्हन दोन्ही पण ज्या आपल्या वेबसाईट आहेत तर त्या दोन्ही वेबसाईटवर सोबतच लिस्ट आलेली आहे. त्यानंतर आता दुसऱ्याच्या खाली काय लिहिलं आहे की प्लीज नोट दॅट नो फर्दर एक्सटेन्शन विल बी ग्रँटेड. म्हणजे आता काय, चला इथं एक ॲश्युरिटीची गोष्ट आहे की आता एक टाईम पोस्टपोन झालं पण याच्यानंतर परत कुठलंही एक्सटेन्शन भेटणार नाही हे ते ह्या नोटीसमधून सांगता आहेत. आणि धिस इश्यू विथ ॲप्रुव्हल फ्रॉम द कॉम्पोनंट ऑथॉरिटी. आणि याच्यावर जे सर आहेत मेन तर त्यांची तर साईन पण आहे सेक्रेटरी सर्वजित कौर. तर अशा प्रकारची ही जी नोटीस आहे तर ही 20 सप्टेंबरला आली आणि ही नोटीस आल्या लगेच आपल्या CET सेलने किंवा आपले MHS युनिव्हर्सिटी अंडरचे कॉलेजेस येतात तर सर्वांना नोटीस गेली की तुमची ॲडमिशन प्रोसेस आता वाढते आहे. आणि ॲडमिशन प्रोसेस मित्रांनो सांगितल्याप्रमाणे इथं डेट पण आलेल्या आहेत की आता ती डेट किती आहे, पहिली होती आपली 30 सप्टेंबर तर 30 सप्टेंबरपासून तुम्हाला डायरेक्ट यायचं आहे आता 31/10/2024. म्हणजे आता जे पण आपले मॅनेजमेंटचे ॲडमिशन होते तर मॅनेजमेंटच्या ॲडमिशनचा मुलांना फायदा घेता येणार आहे. कारण की ज्या मुलांना अजून कॉलेजबद्दल माहिती नाही आहे एवढी तर त्या मुलांसाठी पूर्ण 1 महिना असणार आहे आणि तुम्ही 1 महिन्यामध्ये ॲडमिशन्स घेऊ शकता. आता दुसऱ्या गोष्टीने जर बघायचं ठरलं तर 1 महिना आहे तर भरपूर कॉलेजेस काय करेल की त्यांचे ॲडमिशन किंवा मुलं भरपूर ठिकाणी तुमची कॉम्पिटिशन पण आपल्याआप वाढून जाईल. कारण की फास्ट प्रोसेस होती, मुलांना एक्सप्लोअर करण्यासाठी जागा नव्हती, मुलं आहेत त्या कॉलेजला मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेण्यासाठी मंजूर झालेले होते. पण आता 1 महिना मिळतोय. अल्टिमेटली मुलं काय आता विचार करतील की नाही मला आता अजून बेस्ट कॉलेज पाहिजे. त्यामुळे मुलं त्यांची सर्चिंग वाढवतील. सर्चिंग वाढवली म्हणजे ज्या कॉलेजला 4 फॉर्म यायचे होते तिथं आता 16 फॉर्म येतील, 4 पटनी फॉर्म वाढतील आणि विद्यार्थी संख्या तेवढीच राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मॅनेजमेंटचे सीट्स आहेत त्या संख्येतही कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही आहे किंवा या प्रोसेसमध्ये कुठलं नवीन कॉलेज पण आता येण्याची शक्यता नाही आहे किंवा नवीन कॉलेज पण येणारच नाही आहे. अल्टिमेटली डेट वाढली आहे म्हणजे सर्व मुलांना सर्चिंग करण्यासाठी एक्सप्लोअर करण्यासाठी कुठेतरी जागा भेटली, मुदतवाढ भेटली आणि त्याचा फायदा प्रत्येक विद्यार्थी घेण्याचा प्रयत्न करेल. चांगला विद्यार्थी असेल तर तो चांगलं कॉलेजच मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि अल्टिमेटली तुमचं कॉम्पिटिशन ह्या गोष्टीमध्ये वाढणार आहे. त्यानंतर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू, इन व्ह्यू ऑफ एक्सटेंडेड कट ऑफ. त्यापूर्वी आपण वरचा पॅराग्राफ परत वाचू. इंडियन नर्सिंग काउन्सिल वाईड अबव रेफर नोटीस नंबर 3 नोटिफिकेशन हॅज एक्सटेंडेड टू द कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन टू BSc नर्सिंग कोर्स फ्रॉम 30/9/2024. म्हणजे 30 सप्टेंबर 2024 पासून आता डेट जाते आपली 31/10/2024 फॉर अकॅडमिक इयर 2024 आणि 25. In the view of extended cutoff date, the competent authority has decided to postpone the institute level round. म्हणजे जी कट ऑफ डेट आता जी वाढवली आहे तर कट ऑफ डेट वाढल्यामुळं काय झालं आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं की एका गोष्टीमुळं दुसऱ्या गोष्टीचा गेम सगळा बदलला आहे. म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या एका नोटीसमुळं आपली ॲडमिशन प्रोसेस डायरेक्ट 1 महिना पुढे जाते. म्हणजे मित्रांनो तुम्ही विचार करा की 15 दिवसामध्ये CET सेलने 4 राऊंड कंडक्ट केले आणि आता फक्त मॅनेजमेंट जिथं फक्त 15% सीट्स आहेत म्हणजे 85% सीट्स जे पूर्ण ऑनलाईन प्रोसेस होती, सर्व गुंतागुंतीची प्रोसेस होती तर ती प्रोसेस CET सेलने फक्त 20 दिवसामध्ये कॅरी केली. आणि आता जी बाकीचे फक्त 15% सीट्स बसवायचे आहेत किंवा 15% सीट्स भरण्यासाठीची जी प्रोसेस आहे जी पूर्ण कॉलेजच्या हातामध्ये आहे, जिथं कुठल्याही प्रकारची फीस कमी केली जाणार नाही, विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यावं लागतं आहे, तर त्या गोष्टीसाठी आपल्या CET सेलने पूर्ण 1 महिना मुदत दिलेली आहे. तर हा नक्कीच मी बोलेल की विद्यार्थ्यांसोबत होणारा अन्याय आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं ठरलं, जर तुमचे कॉलेज आता जर पुढे सरकता आहेत तर आता याच्यामध्ये काय होणार आहे की आपली जी CET सेलची जी डेट आहे, MHSची जी एक्झामची डेट आहे, MHSची एक्झामची डेट जर पोस्टपोन जर झाली तरच विद्यार्थ्यांना विंटरचे एक्झामिनेशन देता येईल. अदरवाईज विद्यार्थी सर्व हे समर
बॅचमध्ये जातील आणि विंटरची एक्झामिनेशन विद्यार्थ्यांना देता येणार नाही. ऑलरेडी काही कॉलेजेस चालू झालेले आहेत, पण कॉलेजची कुठलीही बॅच अजूनपर्यंत फुल झालेली नाही आहे. जिथं 60 कॉलेजची इंटेक आहे तिथं 40च मुलं आहेत आणि 40 मुलांपैकी पण काहींचा हॉस्टेलचा इश्यू असेल, काहींचा राहण्याचा इश्यू असेल, काहींचा खाण्याचा इश्यू असेल, तर काही अजून कॉलेजला जॉईनच झालेले नसतील, फीचा इश्यू असेल. तर आत्तापर्यंत जवळपास फक्त 25 ते 30% मुलांनी कॉलेज जॉईन केले आणि तेच विद्यार्थी जर त्यांचे 100 दिवस जर भरत असतील, इन केस त्यांनी दिवाळीच्या सुट्ट्या घेतल्या नाही, संक्रांतीच्या सुट्ट्या घेतल्या नाही किंवा आपल्या ख्रिसमसच्या सुट्ट्या जर घेतल्या नाही आणि त्यांचे 100 दिवस जर भरले, 85% प्रेझेंटी जर भरली, तर असेच विद्यार्थी फक्त विंटरमध्ये एक्झामिनेशन देऊ शकतात. अदरवाईज सर्व विद्यार्थी हे अल्टिमेटली डायरेक्ट समरमध्ये जाणार आहेत. जसं मागच्या वर्षी झालं, भरपूर मुलं हे 6 महिने बॅक पडले, सेम ह्या इयरला पण होईल आणि भरपूर मुलं हे 6 महिने तुम्ही अभ्यास न करता पण बॅक पडणार, कारण की युनिव्हर्सिटी तुमची एक्झामच घेऊ शकत नाही, कारण की तुमची 85% प्रेझेंटी भरणारच नाही. तर मित्रांनो, ह्या 2 नोटीस होत्या. तर आजच्या व्हिडिओचा मेन इम्पॉर्टंट उद्देश हाच होता की पोस्टपोन झालेले जे राऊंड आहे त्याच्याबद्दल माहिती देणे. आणि भरपूर मुलांनी मला आतापर्यंत कमेंट केला की सर आमचं कॉलेज चालू झालेलं नाही आहे. तर मित्रांनो, कॉलेज चालू करणे किंवा नाही करणे हा त्या कॉलेजचा इश्यू आहे. आणि आता त्यात नवीन ॲड झालं ती म्हणजे ह्या ज्या 2 नोटीस आहेत, तर ह्या 2 नोटीस त्यांना ॲडमिशन प्रोसेससाठी मुदतवाढ मिळली आहे, तरी पण सर्व कॉलेजेस 31 तारखेपर्यंतच्या आधी चालू होतील. कारण की जरी ॲडमिशन प्रोसेसला वेळ असेल तरी पण ज्या मुलांचे ॲडमिशन्स होतील, जसे आता आपले कॅप राऊंड 1, 2, 3, 4 होते त्याप्रमाणे इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये पण 2 सिलेक्शन लिस्ट आहे. आणि पहिल्या सिलेक्शन लिस्टमध्ये जर चांगले विद्यार्थी जर भेटले, 40ची इंटेक असणाऱ्या कॉलेजला जर 37-38चा जर इंटेक जर आला, तर 2 विद्यार्थ्यांसाठी बाकीच्या 38 मुलांसोबत अन्याय होणार नाही, तर त्या 38 मुलांचं कॉलेज चालू केलं जाईल. तर जरी कट ऑफ डेट जरी वाढलेला असेल तरी पण कॉलेज तुमचे 31 ऑक्टोबरपूर्वी किंवा 15 ऑक्टोबरपूर्वी महाराष्ट्रातले बहुतांश कॉलेजेस चालू होतील. तर मित्रांनो, ही होती इन्फॉर्मेशन इन्स्टिट्यूशनल राऊंडबद्दल आणि कॉलेज केव्हा चालू होईल याबद्दल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, माहिती आवडली असेल, तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. आणि तुमचे काय कमेंट आहेत, तुमच्या काय भावना आहेत की ही कॉलेजची जी डेट वाढली आहे, एक 15 दिवसामध्ये 4 राऊंड घेणे आणि 1 महिन्यामध्ये 15% सीट्स भरणे, याच्यावर तुमचा काय विचार आहे हा आपल्या कमेंट सेक्शनमधून जरूर मित्रांनो कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, पालकांपर्यंत शेअर करा, कारण की भरपूर विद्यार्थी अजून वंचित आहेत ॲडमिशनपासून आणि ज्यांना ॲडमिशन भेटत आहे तर ते वंचित आहेत कॉलेज चालू होण्यापासून. एक्सायटेड आहेत मुलं ऑलरेडी. आणि जसं आपण इथून मागच्या व्हिडिओमध्ये सांगत गेलो की तुमचे 18 तारखेला पेपर आहेत, 18 जानेवारीला पेपर आहेत युनिव्हर्सिटीचे. तर मित्रांनो, आता याचं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे, कारण की जर तुमचे 100 दिवस जर भरत नसेल, युनिव्हर्सिटीने पहिले सांगितलं होतं 30 सप्टेंबरपूर्वी जे विद्यार्थी कॉलेजमध्ये असतील त्यांचीच एक्झामिनेशन घेता येईल. आणि आता तुम्हाला सांगतो, जर तुम्ही 30 सप्टेंबरपूर्वी जर कॉलेजमध्ये जात नसाल तर तुम्ही डायरेक्ट एक्झामिनेशनसाठी आत्तापासूनच अपात्र आहेत. त्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठी वेळ जास्त भेटतोय. तुम्ही ॲनाटॉमी फिजिओलॉजीचा डीप अभ्यास या दिवसांमध्ये करू शकता किंवा तुमचे बाहेरचे जे अजून एक्स्ट्रा करिक्युलर स्टडी आहे तो तुम्ही या दिवसांमध्ये करू शकता. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी काय ओके आहे, ओपन आहे, तुम्ही तिथं कमेंट करू शकता. आणि अभ्यासाव्यतिरिक्त जर काही शंका जर असतील किंवा अभ्यास अजून स्टार्ट करायचा असेल का केला असेल, पुस्तकांबद्दल काही शंका असेल तर खाली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. भरपूर विद्यार्थी ऑलरेडी जॉईंट आहेत, तर तुम्ही पण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि तुमच्या मित्रांना पण तिथून ॲड करू शकता. धन्यवाद मित्रांनो.